पुण्यासारखं आहे. पुण्यामध्ये जसं विंटर असतं ना ते. बच्चों उठो उठो उठो, दूसरे स्पॉट पे जाना है. हाउ इज द फूड? हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो बेसिकली माझ्या चॅनल थ्रू मी ट्रॅव्हल व्लॉग्स शेअर करणार आहे आणि तसाच एक व्लॉगची सिरीज मी ही घेऊन आली आहे ज्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे काश्मीर. सो बेसिकली पहलगाम अटॅकनंतर काश्मीरची जी टुरिझम आहे ती खूप कमी झाली आहे आणि लोक नाही जात आहेत बिकॉज दे वर कन्सर्न्ड अबाउट द सेफ्टी वगैरे. लाईक ते खूप ऑब्वियस आहे आणि मी स्वतः होते. सो पण आत्ता ही ट्रिप करणारच आहोत तर त्याच्यामुळे मग पोस्ट जे अटॅक जे सिनॅरिओज आहेत लाईक कसे तिकडे सेफ्टी केली आहे, काय आहे, कशी ट्रिप होऊ शकते ह्याचं तुम्हाला एक चांगला गायडन्स मिळेल आणि आम्ही केलेली सगळी धमाल मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि जे गेले नाही आहेत काश्मीरला कधी ते कुठे कुठे जाऊ शकतात किंवा आत्ता सेफ्टी रिझन्समुळे कोणते कोणते स्पॉट्स चालू आहेत आणि कसं आहे काश्मीर. सो हे मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार. सो माझी ह्या ट्रिपपासून फक्त काही एक्सपेक्टेशन्स आहेत की ही ट्रिप खूप मेमोरेबल असो आणि खूप चांगल्या आठवणी मी घेऊन येईल तिथून. मी सेफ राहू. म्हणजे काश्मीर खूप सुंदर आहे. लाईक ऑब्व्हियसली म्हणजे मी बऱ्याच रील्स बघत होते लाईक ॲज इन इन्स्पो ऑफ फोटोज. तर मला असं जन्नत आहे काश्मीर. इट इज अ जन्नत बट तेवढाच नाजूक पार्ट आहे इंडियाचा. आणि माझी तर खूप धाकधूक आहे. पण आय एम होपिंग की ही ट्रिप खूप चांगली असणार आहे आणि मी जरूर तुम्हाला तेच दाखवणार आहे की आत्ता काय तिकडे परिस्थिती आहे आणि कुठे कुठे आत्ता फिरता येणार आहे तुम्हाला किंवा काश्मीरची काय स्पेशालिटी आहे. आणि खूप धमाल करणार आहोत आपण आणि ती धमाल मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे आणि ती ह्या व्हिडिओज थ्रू. सो त्याच्यामुळे तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि शेअरसुद्धा करा. तुमच्या मित्रांना जे जाणार आहेत काश्मीरला करा. सो सिन्स वी हॅड आर फ्लाईट ॲट 6:30 तर पुण्यामधून निघायला आम्ही 3 वाजता डिसाईड केलं होतं. मग बऱ्याच दिवसांनी ट्रिपला जाण्याची थोडीशी एक्साइटमेंट. मग आम्ही आमचं भारी भरकम सामान गाडीमध्ये ठुसायचा प्रयत्न केला बिकॉज वी हॅड सो मच अमाऊंट ऑफ सामान अँड एक्साइटमेंट विथ अस. फायनली ते सामान बसवून आम्ही निघालो होतो एअरपोर्टसाठी. ऑल्सो मिसिंग लिंक तेव्हाच उघडला होता सो वी गॉट टू सी इट. Till the time I'll introduce you Siddhesh, my brother, I, Kaveri teacher, and this is Pookie Popo, माझे डॅड and the trip manager of course. त्याच्यानंतर मी थोडा वेळ फिट चेकला टाईम काढला बिकॉज वाय नॉट. आय एम अ सेल्फ ऑब्सेस्ड बॅडी. पप्पांनी विदिन नो टाईम्स पटकन आमचे सीट्स फाईन केले अँड देन वी टुक ऑफ. अचानक मला पप्पांचा बर्फ आवाज आला आणि दिस वॉज द ब्रेथ टेकिंग व्ह्यू. ॲक्च्युली जीभ लडखडेल असाच व्ह्यू होता गाईज. सो वी हॅव लँडेड इन काश्मीर अँड वेदर एकदम पुण्यासारखं आहे. पुण्यामध्ये जसं विंटरला असतं ना सेम देर इज नथिंग डिफरंट. मग आम्हाला आमच्या ड्रायव्हरनी पिक केलं श्रीनगर एअरपोर्टपासून आणि द व्ह्यू स्टार्ट्स. गाईज काश्मीर इज सो प्रिटी दॅट it just knows to serve views. Then we went to श्री शंकराचार्य टेम्पल आणि माझा कॅमेरा कोणतरी धक्का मारला. ऊन दिसतंय ऑब्व्हियसली लाईक यू कॅन सी सन ऑन माय फेस बट देन बिलीव मी इट्स व्हेरी कोल्ड. मतलब इट्स सो नाईस लाईक यू फील द हीट बट देन द वेदर इज व्हेरी काम अँड कोल्ड सो देयर इज नो चिडचिड. गाईज तुम्हाला इकडे येण्यासाठी स्पोर्ट्स शूजची गरज आहे कारण की इथे चालावं लागतं आणि तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस करा. हे होतं ते सुंदर मंदिर.
बच्चों उठो उठो उठो, दूसरे स्पॉट पे जाना है. मैं तो तीसरी बार थक गई. जल्दी चलो. This is how daddy works. मंदिरामधून इतका सुंदर दल लेकचा व्ह्यू होता जो तुम्ही वरतून सुद्धा छानपैकी बघू शकता. मग पोपोची आणि माझी कॅमेरा फाईट चालू होती. आय वॉज क्लिकिंग हिम, ही वॉज क्लिकिंग मी. पण दिस इज आडू. हळूहळू माझ्या आईला माझ्या भावानी बरोबर खाली Now आणलं. we are heading towards our next destination and I'm totally enjoying it, guys. ड्राइवर का नाम And तो believe me, दानिश भाई. आमच्या ड्रायव्हरचं नाव होतं दानिश भाई आणि बस सो आपण जातोय निशांत गार्डनला. अभी हम आए हैं निशांत गार्डन में और दिस इज़ अ मुगल गार्डन एंड इट इज़ सो ब्यूटिफुल लाइक द अमाउंट ऑफ रोजेस दैट वी डोंट सी near us are actually present here, and not just 1, 2 but in multiple shades. So if you love flowers you should definitely come here. My mom was the happiest person to be here because she loves flowers. तिला फुलं खूप आवडतात आणि इथे जिथे नजर जाईल there were so beautiful flowers. आणि whatever I have covered is just a part of this garden. The garden is so huge and I feel you should go there and witness it. तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन बघा. खरंच जाण्यासारखी आणि बघण्यासारखी जागा आहे. आणि मी जस्ट एक ग्लिम्स देते आहे सो दॅट तुम्हाला मे बी एक आयडिया मिळेल काय टाईप ऑफ लोकेशन आहे. मे बी तुम्ही ठरवू शकाल की तुम्हाला काय टाईप ऑफ आउटफिट्स आणि फोटोज एक्सपेक्टेड आहेत इथे. इकडे काश्मीरी आउटफिट्ससुद्धा मिळतात जे घालून तुम्ही फोटोज काढू शकता. प्लस बाकी हा एक लोकल स्पॉट आहे. जसं आपण गार्डन्समध्ये जातो तिकडचे लोक जातात. इकडे मला हे जम्पिंग जॅक दिसलं बट अब्बा नाही मानेंगे. at Shalimar Mughal Garden, and this is so pretty. Actually, it's very similar like the previous one. इकडे जाण्यानंतर डिस्क्लेमर एवढाच आहे की इतकं कामिंग आहे, इतकं सुदिंग आहे. यू विल फील सो नाईस ओव्हर हिअर. तुम्हाला उठण्याची इच्छा होणार नाही आहे. पण उठावं लागलं आणि आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो आणि फ्रेश झालो. पण माझा भाऊ कुंभकरण सिद्धेशला उठवल्यानंतर आम्ही जेवायला आलो. आमचं फूड वॉज बुफे सिस्टम. How is the food? इसे तो कुछ भी दे दो चुपचाप खाएगा और कुछ भी बोलोगे सुनेगा भी नहीं. क्यों? गूंगा बहरा है क्या? हाँ गूंगा बहरा है. Food is so tasty. It's not like us actually. It's like it has more of elaichi. एंड ऑफ द डेपर्यंत माझा आवाज हळूहळू झाला होता कारण की मी ऑब्व्हियसली खूप थकले होते. थोडक्यात एवढंच सांगेन, दिवस छान झाला. भेटूया उद्या.